पण या घडीची महत्त्वाची बातमी, रायगडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालेलंच नाही। रायगडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं नाही। या घडीची महत्त्वाची माहिती, सगळ्यांची भाषणं झाली पण अजित पवारांचं भाषण झालं नाही। त्यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत। अजित पवारांनीच नाही म्हटलं का अजित पवारांची वेळ आलीच नाही भाषण करण्याची, का नियोजनामध्ये कुठेतरी चूक झाली, या संदर्भात आपल्याला माहिती मिळेलच। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं रायगडावर भाषण झालेलंच नाही। खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हटलं की त्यांचा एक नियोजित आणि वेळबद्ध असा कार्यक्रम असतो। जर या नियोजनाला आणि कामामध्ये उशीर झाला असेल, वेळेची कमतरता असेल, तर अजित पवारांचं भाषण झालं नाही का अजून काही कारण आहे, या विषयीची माहिती आपल्याला मिळेलच। मात्र अजित पवार यांचं या कार्यक्रमादरम्यान भाषण झालेलं नाही। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणं झाली पण अजित पवारांचं भाषण झालं नाही। त्यांची भाषणाची संधी हुकलेली आहे असं आपल्याला कळतंय। कदाचित वेळेची कमतरता म्हणूनच अजित पवारांचं भाषण झालं नसावं, पण नेमकं काय घडलंय हे बघणं महत्त्वाचं आहे। अर्थात ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे या संदर्भातली विचारणा त्यांना झालेलीच असावी अशी शक्यता आपण व्यक्त करूया। अपडेट आपल्याला काही क्षणामध्ये मिळेलच। आमचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते, ते तिथून अपडेट आपल्याला देत आहेत। सगळ्या ताज्या बातम्या, ताजे व्हिज्युअल्स, ताजी दृश्य आपल्याला त्यांच्या माध्यमातूनच मिळत आहेत। त्यामुळे ही माहिती सुद्धा आपल्यापर्यंत काही क्षणात पोहोचेल की अजित पवारांचं भाषण नेमकं का झालं नाही, वेळेच्या कमतरतेमुळे झालं नाही का त्यांची संधी भाषणाची का हुकली। या घडीची महत्त्वाची बातमी हीच की रायगडावर जो कार्यक्रम झाला त्यात सगळ्यात शेवटी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं भाषण झालं। त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले, पण अजित पवार मात्र नाही बोलले।